नमस्कार, माझं नाव राजेंद्र महादेव नारायणपुरे, मूळ गाव गणेशवाडी, तालुका शिरूर अनपाळ, जिल्हा लातूर. मराठवाड्यात माझं प्राथमिक शिक्षण गणेशवाडीत झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे लातूरमध्ये PLGPLला झालं. त्यानंतर मराठवाड्यातून शिक्षण घेऊन पुण्यात 2000मध्ये आलो. सतत एकच मनात राहायचं की वडिलांनी मला एक तिथून सांगून पाठवलं होतं की राजू, तू पुण्यात गेल्यानंतर जे काय करशील ते स्वतः कसं करता येईल आणि इतर लोकांना कसं काम देता येईल, ह्या वडिलांच्या वाक्यावर सतत मी पुण्यात काम करत राहिलो. आणि 2004मध्ये श्री इंजिनिअरिंगची सहपत्नी श्री इंजिनिअरिंगची सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला 2 कामगारांपासून आज आपण श्री इंजिनिअरिंगमध्ये शेकडो लोकांना या ठिकाणी काम आज करतात आहे. आणि आम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल मध्ये ऊर्जा क्षेत्रातील लागणारी बरीचशी प्रोडक्ट आपण इथे बनवतो. कात्रज लोकेशनला आपलं युनिट आहे. कात्रजमध्ये 2 युनिट आहेत. एक LT पॅनल्स बनवतो आणि एका ठिकाणी ST पॅनल्स बनवतो. अशा या पद्धतीचं आपलं हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट पुण्यामध्ये कार्यरत आहे. आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाला प्रोडक्ट बनवून सप्लाय करणे ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी करतो. YCC सोबत कनेक्ट होत असताना म्हणजे दत्ताभाऊ चेवले आणि नितीन शेळके त्यांच्या सोबत त्यांचा फोन आल्यानंतर आणि त्यांच्यासोबत आपण YCCला कनेक्ट झालो. YCCची सुरुवात 2017मध्ये झाली. त्यावेळेसपासून आम्ही YCC सोबत कनेक्ट आहेत. YCC टेनिस बॉल आणि YCC लेदर, तर YCC लेदरसोबत पण आम्ही कनेक्ट आहोत. त्यांच्यासोबत सतत काही ना काही ॲक्टिव्हिटी आम्ही करत असतो. आणि आपल्याच म्हणजे एलम समाजातील पुण्यामध्ये जी काही आज मुलं आहेत किंवा परिवार पुण्या ठिकाणी या लोकेशनला आहेत, या लोकेशनला सगळ्यांना एकत्र कनेक्ट करून ठेवण्याचा हा सर्वात मोठा मार्ग आहे. आणि या निमित्ताने सर्व तरुण पिढी एकत्र आहे आणि ते सर्वांना घेऊन सोबत चालतात आहे. आणि त्या माध्यमातून एकमेकाशी कुठल्याही स्वरूपाची मदत असेल. आपण मराठवाड्यातून पुण्यात आल्यानंतर पुण्यासारख्या मोठ्या लोकेशनला सेट होणं, या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं हे मोठे विषय असतात. याच्यामध्ये आपण आपल्या माणसांना सोबत घेऊन आपल्या माणसाच्या सोबत कनेक्ट राहून आपल्या परिवारासोबत कनेक्ट राहून पुण्यासारख्या लोकांना अस्तित्व निर्माण करणं, याच्यामध्ये YCCचा मोठा रोल आहे. YCCच्या सहकार्याने आज पुण्यामध्ये बरीचशी कुटुंब चांगल्या पद्धतीने इथं राहत आहेत आणि चांगल्या सहकार्याने एकमेकाला आम्ही मदत करत असतो. असं या ठिकाणी YCCचं रोपटं आज बऱ्यापैकी पुण्यात मोठ्या स्वरूपात वाढलेलं आहे. आणि या ठिकाणी सांगायला खूप आनंद होतो की YCCच्या माध्यमातून म्हणजे YCC म्हणा, आळंदी एलम संस्था, YCC त्यांच्यासोबत पण कनेक्ट आहे. त्या माध्यमातून वेळ अमावस्या हा एक चांगला सण YCCच्या तरुण पिढी आपण आळंदीच्या मठामध्ये साजरी केली जाते. आणि त्या ठिकाणी पण YCCचं मोठं योगदान असतं. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं समाजाला बांधून ठेवायचं मोठं काम YCC करत असते. YCC सोबत आपण एवढे दिवसात कनेक्ट आहोतच. YCC पुणे असेल, YCC लातूर असेल आणि या सगळ्या माध्यमातून आपण एलम समाज एकत्र आहोत. तरी मी सर्वांना असं सांगू इच्छितो की YCCच्या सोबत कनेक्ट राहून त्यांच्या माचीस म्हणा, YouTube चॅनल म्हणा, या सगळ्या माध्यमातून आपण एकमेकाशी कनेक्ट राहू, एकमेकाला प्रोत्साहन देऊ आणि याच्यातनं समाजाचं कशी उन्नती होईल, एका दिशेने आपण समाजाची कशी वाटचाल होईल, या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू. मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की सर्वांनी मिळून आपण YCC सारखं एक एलम समाज एकत्र राहून प्रगती करू आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपला मोठा हातभार असेल असं मला सर्वांना आवाहन करायचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करू. तसेच YCC आणि पुणे असेल, YCC लातूर असेल आणि एलम समाज आळंदी असेल, एलम समाजाच्या इथं पंढरपूर, संभाजीनगर, मुंबई, या सगळ्या आपण एलम समाजाच्या पूर्ण लोकांनी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी चांगलं करू आणि महाराष्ट्राच्या तसंच देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावू. YCCने आम्हाला स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल मी YCCचे मनापासून आभार मानतो. श्री इंजिनिअरिंग परिवार व समाजातील म्हणजे समाजवासियांकडनं मी त्यांचे आभारी आहे की त्यांनी एकमेकाला कनेक्ट ठेवण्यासाठी हे फार मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि या माध्यमातून आपण सर्वजण त्यांच्यासोबत कनेक्ट राहू.